35 कोटी रुपयांचं माझं कमिशन मी कार्यकर्त्यांना सोडून दिलं. आमदार संजय गायकवाड यांचं वादग्रस्त वक्तव्य. मी माझं 35 कोटी रुपयांचं कमिशन कार्यकर्त्यांना सोडून दिलं असं वादग्रस्त वक्तव्य बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केलं आहे. हे वक्तव्य करून त्यांनी एक प्रकारे आमदारांच्या कट आणि कमिशनच्या मुद्द्याला दुजोरा दिल्याचं पाहायला मिळत आहे. चिखली मतदारसंघ हा बुलढाण्यापेक्षाही शिवसेनेचा ताकदवर मतदारसंघ त्या पहिल्या काळात होता. पहिल्या दंगलीमध्ये आपले 2 शिवसैनिक पोलिसांच्या गोळीबारात ठार झाले होते. मला वाटते त्यापैकी खेडेकर आणि दुसरा त्याचा आता आठवत नाही मला, पण प्रचंड मोठी संघटना ही चिखलीची स्ट्रॉंग त्या काळात होती. पण दुर्दैवाने पुढे मतदारसंघ BJPकडे गेला, रेखाताई आमदार झाल्यात आणि मग आपल्या कार्यकर्त्यांना वाटलं की आता इथं आपला मोठं करून काही फायदा नाही आणि हळूहळू पक्ष BJP सोबत त्या ठिकाणी गेला. रेखाताईच्या 3 टर्ममध्ये कधीच सामान्य माणसाला लोकांना कधी काही त्रास झाला नाही, कधीच नाही. पण आताच्या काळामध्ये आम्ही जे पाहून राहिलो की मी पण आमदार आहे आणि महाराष्ट्राचा ताकदवर आमदार आहे, मी कशाला कधीच घाबरत नाही. पण आमच्या मतदारसंघात कोणी एक माणूस सांगणार नाही की आम्ही कोणाचा छळ केला म्हणून. आमची ताकद आम्ही गोरगरिबांना सपोर्ट करण्याकरता कार्यकर्त्यांना ताकदवर देण्याकरता. माझ्यासोबत सायकलवर फिरणारे कार्यकर्ते आज फॉर्च्युनरमध्ये फिरतात. एवढी जवळपास 35 कोटी रुपयाचं माझं कमिशन मी कार्यकर्त्यांना सोडून दिलं की तुम्ही स्ट्रॉंग आहात, तुम्ही स्ट्रॉंग झाले तर मी स्ट्रॉंग त्या ठिकाणी होईल. माझ्या मतदारसंघात जवळपास असे काही कार्यकर्ते, मी उदाहरण सांगेन की मी एका गावात गेलो, मूर्ती नावाच्या गावामध्ये. जरा इथं बोलणं बंद करा सर. 35 कोटीचं कमिशन मी कार्यकर्त्यांमध्ये वाटतो अशा प्रकारचा एक व्हिडिओ जो आहे तो व्हायरल होताना पाहायला मिळतोय. काय नेमकं हे प्रकरण आहे? काल माझ्या मातोश्री कार्यालयामध्ये शिवसेनेमध्ये अनेक लोकांचे प्रवेश घेतले आणि त्यानंतर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मी त्या ठिकाणी बोललो की 35 कोटीच्या कामाचं वाटप मी कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी केलेलं आहे. ठेकेदार माझ्याकडे यायचे, कामं मागायचे, परंतु ते ठेकेदारापेक्षा कार्यकर्त्याला काम देणं हे मी प्राधान्यक्रम समजल्यामुळे 35 कोटीच्या कामाचं मी वाटप केलं. पण दुर्दैवाने माझ्या डाव्या हाताची नस दबली असल्यामुळे सारखे माझ्या तोंडातनं शब्द कधी थोडे वेळ वाकडे पडतात. तर तो कामाच्या वाटपाच्या ऐवजी कमिशन हा शब्द तोंडामध्ये आलेला आहे, तो चुकून आलेला आहे. त्या शब्दाचा धाचा माग केला गेला आणि त्याचा विपर्यास केला गेलेला आहे. त्याच्यामुळे कमिशनचं नव्हे तर 35 कोटीच्या कामाचं वाटप केलेलं आहे असा तो शब्द होता.